कांचन नाही आहे. आता आम्ही दोघेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय आणि तुम्ही खरं तर आम्ही पण कांचनला खूप मिस करतो. असं आहे, पण कसं असतं कधी कधी आपलीच हॅपीनेस ना सगळं महत्त्वाची नसते. जे आपल्याला पाहिजे ना तेच होत नसते. असं असते कधी कधी दुसऱ्यांच्या सुखाचा पण विचार करायचा असतो. असं असते. मला पण कांचनशिवाय राहत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. पण आता काय करायचं, राहायला तर लागणारच आहे. कांचन नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ना मला खूप छान सपोर्ट करता आणि खूप छान कमेंट्स वगैरे करता, माझ्या व्हिडिओला लाईक करता आणि खूप छान असं मला तुम्ही तुमचं प्रेम देता. त्याबद्दल सगळ्यात आधी ना मला तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे की तुमचा मला एवढा छान सपोर्ट आहे. तर त्यामुळेच मी व्हिडिओ बनवू शकते आणि तुम्हाला माझ्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. तर थँक्यू सो मच त्या सगळ्यांचं, ज्यांना माझे व्हिडिओज बघायला खूप खूप आवडतात. तर परत एकदा मी आलेले आहे तुमच्यासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुमचे थोडेफार ज्या गैरसमजच राहिलेले आहेत किंवा थोडेफार तुम्हाला आमच्याविषयी काही जाणून घ्यायचं आहे तर त्याबद्दल बोलणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बऱ्याच वेळा मी कमेंटच्या थ्रू याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही जणांना व्यवस्थित समजलेलं नाही किंवा मला वेळ नसल्यामुळे मी पण व्यवस्थित तुम्हाला ते पटवून देऊ नाही शकले. त्यामुळे मग मी म्हटलं की चला व्हिडिओज बनवूया आपण तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल की म्हणजे काय एक्झॅक्टली काय झालं होतं ते. तर आता टॉपिक तर सगळ्यांनाच माहिती आहे. आजचा जो विषय आहे तो, आणि घरात तर आमच्या खूप गोंधळ आहे. तुम्हाला तर माहिती आहे, बहीण आलेली आहे, तिची 2 लहान मुलं आहेत. ती एक रडत असतं, तर एक झोपलेलं असतं, एक रडत असतं आणि आई पण आजारी आहे. त्यामुळे मग म्हटलं तिथं पण ती झोपलेली असते, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ शूट करायला नको. आता आई पण आजारी आहे ते तुम्हाला पण माहितीच आहे. तर त्यामुळेच मग मी म्हटलं वरती जाऊन व्हिडिओ बनवूया. तर ही आमचं टेरेसचा दरवाजा आहे आणि इथंच मी बसलेले आहे. तर म्हटलं रोज त्याच लोकेशनवर व्हिडिओ बनवण्यापेक्षा ना आज काहीतरी वेगळ्या लोकेशनला व्हिडिओ बनवूया. कारण हळूहळू आता आईची रिकव्हरी होत आहे, त्यामुळे मला पण जरा थोडंफार बरं वाटत आहे. कारण मध्ये मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते की आई खूप आजारी होती. त्याच्यामुळे म्हणजे तिचं व्यवस्थित होईल की नाही ऑपरेशन, म्हणजे ती व्यवस्थित रिकवर होईल की नाही असं मला वाटत होतं आणि मनात खूप धुकधुक होती की आपण हे करतोय ते योग्य आहे का, ऑपरेशन करणं खरंच योग्य आहे का असं म्हणून. पण आता ती ठीक आहे, ती चालायला लागली हळूहळू, तिच्या पायांची व्यवस्थित हालचाल होत आहे आणि त्यामुळेच मला खरंच छान वाटतंय. आणि मला एका ताईची कमेंट आली होती, तर मला माहीत नाही ते माझ्यापेक्षा मोठ्या आहेत की छोट्या आहेत, पण कसं आहे आपल्या प्रत्येक यूट्यूब फॅमिलीला मी ना रिस्पेक्टच करत असते आणि ताई म्हणूनच बोलत असते. ताई, दादा, मावशी, काकू असं म्हणजे लहान असो मोठा असो मी रिस्पेक्टच देत असते. तर त्यांची मला कमेंट आली होती की ताई, माझ्या पण आईचं ऑपरेशन करायचं आहे आणि तरी पण ती अजून पण कामाला जाते. मला वडील पण नाहीत, मला बहीण पण नाही आणि मी एकटीच आहे. तर ऑपरेशन करणं खरंच योग्य आहे का आणि करायलाच पाहिजे का? तर कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाचं ना ऑपरेशन करण्याची ना पद्धत अशी, म्हणजे ऑपरेशनचं काय क्रायटेरिया आहे ते वेगळं वेगळं असतं आणि आमचं पण वेगळं होतं. त्याच्यावरून ना तुम्हाला डॉक्टरच व्यवस्थित सांगू शकतील की खरंच ऑपरेशन करणं योग्य आहे की नाही. आणि माणसांपेक्षा जास्त मला वाटते आपण ना डॉक्टरांवर विश्वास ठेवलेला ना खरंच बरं असतं. माणसं कसं ना जे ऐकलेलं असतं ना तेच पुढे सांगत असते. हां, त्याचं ऑपरेशन केलं मग त्याला काय चालता आलं नाही, त्याचं असं झालं मग करायलाच नाही पाहिजे, ऑपरेशन करून माणूस आलं होते असं होतं. त्यामुळे ना तुम्ही ना डॉक्टरचा सल्ला घेऊन ना ऑपरेशन करायचं की नाही हे कन्फर्म ठरवू शकता, असं असते. आणि आई आजारी होती ना तेव्हा पण ना बऱ्याच आपल्या यूट्यूबर फ्रेंड्स तिला भेटायला आल्या होत्या आणि मला खरंच खूप छान वाटलं. माझी एवढी मोठी यूट्यूब फॅमिली आहे बघून, तर खरंच खूप छान वाटलं आणि आईला पण खूप छान वाटलं. एक तर ताई होत्या, त्यांना तर त्या पण माझ्यासोबत ना खूप वेळ बोलत उभा राहिल्या, म्हणजे बसल्या होत्या की निदान 1 तासभर तरी त्या बोलतच होत्या आणि माझं असं कौतुकच करत होत्या, तुझं व्हिडिओ खूप छान असतात, मला खूप आवडतात असं. आता खरं तर त्यांनी मला नाव घ्यायला नको म्हणून सांगितले, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये त्यांचं नाव घेत नाही. पण खरंच मला पण त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांनी आल्या माझ्या आई पप्पांचे आशीर्वाद घेतले आणि आईला पण खूप
एकदम अशा मुलीसारखं बोलल्या, तर मला खूप छान वाटलं. तर थँक्यू सो मच त्या सगळ्या ताईंसाठी ज्या आम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. आणि दुसरं म्हणजे आता मला सगळेच म्हणतात की ही खूप लांबड लावते, पटकन बोलत नाही आणि एकाच टॉपिकला असं लांबपर्यंत घेत असते. तर कसं असतं ना, तुम्ही फक्त तो टॉपिक बघायला चॅनलवरती आलेला असता, पण बाकीचे जे माझे यूट्यूब फॅमिली आहे ना, त्यांना माझ्याविषयी जाणून घ्यायलाच खूप आवडतं. म्हणजे खूप छान वाटतं त्यांना की काय चाललंय माझ्या लाईफमध्ये. प्रत्येक पॉईंट त्यांना जाणून घ्यायचा असतो. आणि म्हणूनच ना प्रत्येक जो पॉईंट असतो ना, प्रत्येक आमच्या लाईफमधला जो स्ट्रगल असो किंवा हॅपीनेस असो, ते सर्व आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतोय. त्यामुळे ना व्हिडिओ थोडा लांबत जातो त्या गोष्टी क्लिअर करेपर्यंत, असं असते. पण तुम्हाला जर इम्पॉर्टंटच टॉपिक ऐकायचं असेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही स्किप करून देखील तुम्ही व्हिडिओ तिथपर्यंत जाऊन बघू शकता. आणि माझे व्हिडिओ ना असे स्क्रिप्टेड नसतात. डायरेक्ट असं आलं मनात की मी डायरेक्ट तुमच्यासोबत बोलत असते. आणि कमेंट्स पण माझ्या माइंडमध्ये असतात की ते मी वाचलेलं असतात, हा ह्याचं राहिले आन्सर द्यायचं. आणि छान छान ज्या कमेंट्स असतात ना, त्या तर माझ्या लक्षातच जात नाहीत, कारण त्या कमेंट्सना आम्ही शेअर करत असतो. मी कांचनला सांगते, अमोलला सांगते, आमचं त्या कमेंट्सवर डिस्कशन असतं. त्यामुळे ते कमेंट्स असतात ना, ते आमच्या डायरेक्ट मनात असतात आणि त्याचं ॲन्सर पण डायरेक्ट असं असते. असं काही नसते की कुठला पण व्हिडिओ स्क्रिप्टेड आणि मी त्याच टॉपिकवर बोलत असते. तर खरंच मला मनापासून माफ करा तुमचं जर वेळा वाया जात असेल, कारण मला ह्या गोष्टी बोलाव्याच लागतात त्या टॉपिकपर्यंत पोहोचेपर्यंत, असं असते. आणि आता आपलं सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की कांचन का नाही आहे आमच्यात. आता बरेच दिवस झालं, जवळजवळ 1 महिना होत झालं की कांचन नाही आहे. आता आम्ही दोघेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय आणि तुम्ही सगळ्यांनी पण कांचनला खूप मिस केलं. खरं तर आम्ही पण कांचनला खूप मिस करतो, असं आहे. पण कसं असतं, कधी कधी आपलीच हॅपीनेस ना सगळं महत्त्वाची नसते. जे आपल्याला पाहिजे ना तेच होत नसते, असं असते. कधी कधी दुसऱ्यांच्या सुखाचा पण विचार करायचा असतो, असं असते. मला पण कांचनशिवाय राहत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. पण आता काय करायचं, राहायला तर लागणारच आहे कांचनशिवाय. म्हणजे तिची एकदम ना अशी सवय झालेली आहे. असं म्हणजे प्रत्येक वेळेस ना ती अशी मला आठवते, असं वाटतच नाही की ती घरात नाही आहे, असं आहे. म्हणजे ती ना घरात असल्यासारखंच वाटतं. म्हणजे खूप अशी तिची सवय झाली होती. आणि लग्नानंतर मला वाटते पहिल्यांदा ती एवढ्या दिवस राहायला गेली असेल, 1 महिन्यासाठी. तर काय झालं होतं, म्हणजे बामणाचे उपवास चालू होते ना, तेव्हापासूनच ना कांचनचं नावांचं ना रोज त्या टॉपिकवर वाद व्हायचे. म्हणजे जायचंय आईकडे, राहायचंय असं म्हणून. मग राहुलचं काही म्हणणं होतं की उपवास संपल्यावर जाऊया, थोडे दिवस आपण सगळेच राहू. पण तिला जायचंच होतं आणि तिला खूप दिवस राहायचं होतं. पण राहुल म्हणत होते जाऊया आपण आणि आपण जाऊन येऊया 1-2-4 दिवस राहून, असं म्हणत होते. पण तिला राहायलाच जायचं होतं, असा विषय होता. म्हणजे कसं, ती कधीच अशी राहिली नाही. कधी पण आता आम्ही जातो तेव्हा आम्ही तिघेच जातो, तिघेजणच रिटर्न येतो. म्हणजे माझ्या माहेर असो किंवा तिचं माहेर असो. माझ्या माहेरी मी आबो आल्यावर जाते, माझी बहीण आल्यावर. पण ती तिची चुलता चुलती आल्यावर जाते. पण एक आठवड्याच्या वरती ती कधी जातच नाही. पण ह्या वेळेस तिची इच्छा होती की तिला खूप दिवस राहायचं होतं. म्हणजे काय झालं की तिची बहीण डिलिव्हरी झाली आहे, तर तुम्हाला माहिती आहे. मग त्यामुळे ना तिला त्या छोट्या बाळासोबत ना खूप सारा टाईम स्पेंड करायचा होता, तिच्या बहिणीच्या बाळासोबत. त्यामुळे ना तिला खूप दिवस राहायचं होतं. आणि ती गुढीपाडव्याला ना नवीन वर्ष चालू होणार आहे ना, त्या दिवशी ते त्या बाळाला घेऊन घरी जाणार होते. म्हणजे ती माहेरी जाणार होती, सासरी जाणार होती ती. त्यामुळे त्याच्या आधी थोडे दिवस अगोदर कांचनला त्यांच्यासोबत बाळासोबत थोडासा टाईम स्पेंड करायचा होता. म्हणून तिची इच्छा खूप होती राहायची, असं होतं. मग नंतर आई पण खूप आजारी होती आमची. तेव्हा ह्याचंच चालू होतं, शुगर वगैरे होती तिला, वाढली होती. आणि मणक्याचा खूपच त्रास व्हायला लागला होता. तेव्हा ते चालूच होतं तिचं. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं तिच्या मणक्यात गादी सरकली, असं काय आम्हाला अजून कळलं नव्हतं. मग ती आजारी होती म्हणून आम्ही तिला बघायला गेलो होतो आईला. मग आम्ही तिघे पण गेलो होतो बघायला. मग बघायला गेलो तेव्हा एक दिवस चिकमोहरमध्ये राहिलो, माझ्या माहेरी राहिलो, माहेरी सासरी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग आम्ही इथं राहिलो होतो कांचनच्या इथं उंबरगावमध्ये. आणि नंतर तिथून आम्ही ह्याला जाणार होतो बनपुरीला. मग असं बनपुरीला जाणार होतो. त्यामुळे मग कांचन म्हणत होती की मी राहते इथं, तुम्ही जावा. म्हणजे
बनपुरीत यात्रा करून ती रिटर्न उंबरगावला येते असं म्हणत होती. मग आहो म्हटले चला आता जाऊया, सोबत राहिले 2-3 दिवस. तर पण तिची खूप राहायची इच्छा होती, तिला राहायचंच होतं. मग ठीक आहे म्हटले, आहो म्हटले ठीक आहे. मग ती तिथंच राहिली आणि नंतर आम्ही समथिंग 22 तारीख होती तेव्हा, 22ला यात्रा होती तेव्हा. मग तेव्हा मग आम्ही दोघेच आलो. मग आम्ही तिला घ्यायला गेलो होतो चिकमंगळूरमधून. तर ती म्हटली नाही ठीक आहे राहतो. म्हणजे कसं झालं क्लिअर सांगते, कधी कधी कोणाला लक्षात येत नाही. आम्ही आईला बघायला चिकमंगळूरला गेलो, आईला बघितलं आणि नंतर रिटर्न माघारी आलो कांचनच्या इथं, तिथं राहिलो. नंतर तिथून आमची बाजरी वाळू घालायची होती, त्यामुळे आम्ही रिटर्न चिकमंगळूरला गेलो. तेव्हा मग कांचन तिथं थांबली होती एक दिवस. मग बाजरी वगैरे वाळून घालून होत तर आम्ही परत माघारी आलो उंबरगावला. आता हे अंतर जवळजवळचं 10-15 किलोमीटर आहे. मग रिटर्न माघारी आलो. मग तेव्हा कांचन म्हटली ठीक आहे तुम्ही जावा, मी काही येत नाही. मग तिथून आम्ही बनपुरीच्या यात्रेला गेलो. तर यात्रेचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. बनपुरीच्या यात्रेला गेलो आणि नंतर मग तिथून आम्ही आरेवाडीला पण गेलो, कारण आमच्या सासूबाई आहेत ना, त्या आरेवाडीच्या बनात झाडपिढीला गेल्या होत्या. आता झाडपिढी तर बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे झाडपिढी म्हणजे काय. तर आरेवाडीचं जे मंदिर आहे ना, तिथं स्वच्छता करण्यासाठी ना काही भाविक भक्त जातात. म्हणजे तिथं सेवा करायची असते, झाडू वगैरे मारायचा असतो, म्हणजे असं नवस असतं, तर तिथं जातात. तर आत्या तिथं होत्या आणि आरेवाडीची यात्रा पण होती तेव्हा. त्यामुळे मग आम्ही बनपुरीतून डायरेक्ट आरेवाडीला गेलो असं झालं. मग आरेवाडीतनं डायरेक्ट आम्ही सांगलीला आलो असं होतं. मग ते 8-10 दिवस कांचन तिथं राहणार होती उंबरगावमध्ये. मग 8-10 दिवस पण ती नव्हती. नंतर 5 तारखेला आमच्या पुतण्याच्या मुलाचा बड्डे होता. मग आई पण अचानक आजारी पडली. त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी तिकडे जायला निघलो बड्डेसाठी, 5 तारखेला बड्डे होता, 2 तारखेला आम्ही निघालो होतो जायचं म्हणून. बरोबर त्याच दिवशी पप्पांचा फोन आला की आई आजारी आहे आणि तिला ॲडमिट करायचं आहे, डॉक्टरांनी सांगितले तसं. पण म्हणजे ह्याला हाडाच्या दवाखान्यात नाही म्हणून. तर तिला खूप त्रास होत होता, जेणेकरून तिला चालता पण येत नव्हतं असं झालं होतं. त्यामुळे मग आम्ही थांबलो. मग आई पप्पा आले, आईला ॲडमिट करून घेतलं डॉक्टरांनी. सुरुवातीला तिला फिजिओथेरपी सजेस्ट केलं होतं, एक 6 दिवस फिजिओथेरपी घेऊया म्हणून. आणि नंतर मग आपण ठरवू जर दुखणं कमी येते का कसं येते बघून ह्या विषय असं त्यांनी सांगितलं होतं. मग नंतर फिजिओथेरपीचे 2-3 दिवस झाले चालू. तिला थोडंसं बरं वाटायला लागलं होतं, जास्त काही नाही, थोडंसं असं वाटायला लागलं होतं. नंतर मग आई म्हटली की 5 तारखेला जाऊन या तुम्ही बड्डेला, एका दिवसात काय होत नाही, मी ठीक आहे, भैया आहे, पप्पा आहेत. मग ठीक आहे म्हटलं. मग मी सकाळचा डबा दिला आणि दुपारी आम्ही चिकमंगळूरला यायला निघलो. आता ह्याला पण अशा कमेंट सांगते की आई आजारी आहे आणि हिला बर्थडे करायचं सुचतंय, हिला फिरायचं सुचतंय. तर कसं असतं ना, माहेर आणि सासर आपल्याला दोन्ही पण जपायचं असतं. तर तो माझ्या सासरचा कार्यक्रम होता आणि सासरच्या लोकांचं पण माझ्यावर तेवढंच प्रेम होतं. हां, जर आई जास्त आजारी असती तर मी कदाचित गेलेच नसते. आई जास्त आजारी असती ना तर त्यांनी पण मला समजून घेतलं असतं. पण ज्या फिजिओथेरपीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत ना, ते माझ्या दिरांवर पण झाल्या होत्या आणि माझ्या पुतण्याला माहीत होतं की ती ट्रीटमेंट कशा प्रकारची असते. मग त्यांनी खूप मला रिक्वेस्ट केली की काकू काही नाही होत, फक्त फिजिओथेरपी असते, एवढं काय नसतं, तू नसली तरी चालते एक दिवस म्हणून असं त्यांनी मला सांगितलं. मग आम्ही रविवारी ना दुपारी निघलो. मग गेलो मग बड्डेला असं झालं. मग कांचन तिथे आली होती बड्डेला, जवळच असल्यामुळे ती आली होती. नंतर आम्ही पण गेलो बड्डेला. मग सगळेजण आम्ही तिथे भेटलो. तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. प्रत्येक मोमेंटचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअरच करत असते. तर मग कांचन खूप आजारी होती, तिला सलाईन वगैरे लावलं होतं, खूप आजारी होती आणि इकडं पण आईची धावपळ खूप चालू होती. त्यामुळे मग ती आईपाशीच थांबली होती आणि तिच्या आईची पण खूप इच्छा होती की तिनं थांबावं म्हणून. म्हणजे बरेच दिवस झालं त्या म्हणून त्या थांबू दे कांचनला, थोडे दिवस तर थांबू दे, पाहुण्यांना सांग. म्हणजे त्यांना वाटतं की सारिकाला सांगितले की ठीक आहे सांग, म्हणजे दोघी जण समजावतात त्यांना. तर त्या खूप म्हणत होते की राहू दे कांचनला थोडे दिवस, ठीक आहे राहू दे असं म्हणून. मग ती आजारी पण पडली होती, तिला सलाईन वगैरे लावलं होतं, खूपच विकनेस पण आला होता, तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल. आणि त्याच कारण होतं की ती व्हिडिओमध्ये ना खूप नाराज होती आणि सारखी झोपायची, खूप विकनेस आलता. त्यामुळे खरं तर मला पण व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे असं काही छान वाटलं नाही. त्यामुळे मी
जास्त व्हिडिओज वगैरे बनवले नाहीत. मग त्या दिवशी बर्थडेच्या दिवशी आम्ही एक दिवस सासरी राहिलो आमच्या. आणि मग सकाळी आहोत मी कांचनला उंबरगावमध्ये सोडलं आणि आईला तिच्या आणि कांचनला उंबरगावमध्ये सोडलं. आणि नंतर ते मला घ्यायला आले. नंतर मग घरचं वगैरे सगळं आवरून आम्ही उंबरगावला गेलो कांचनला आणायला. पण तिची तब्येत खरंच खूप म्हणजे अशक्तपणा आला होता तिला. त्यामुळे मग मी म्हटलं राहू दे, ठीक आहे. तिला काही याविषयी मी काही बोललेच नाही असं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी त्यांची चैताची यात्रा होती. आता म्हणजे कसं असतं गावात खंडोबाचं जागरण वगैरे असतं सार्वजनिक असं वाघ्यामुळे हे असतात. आणि कांचनला ना आमच्या तसलं जागरण गोंधळ खूप आवडतं, वाघ्यामुळे ते बघायला खूप आवडतं. त्यामुळे ना मग त्या दिवशी त्यांनी पोळ्या वगैरे केल्या होत्या. म्हणजे सणच असतो तो त्यांचा सगळ्यांचा. मग त्या दिवशी मी संध्याकाळीच कार्यक्रम होता. त्यामुळे मग ते म्हणले ठीक आहे कांचन नंतर येईल पाठीमागून म्हणून. मग नंतर त्यांनी कांचनला पण आईची खूप काळजी वाटत होती. ती खूप विचारत होती मला, ताई आई बरी आहे का, मी येऊ का असं म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं एवढं काही नाही, हाय आई बरी आहे म्हटलं, तू तुझी काळजी घे. मग त्या दिवशी तिनं आम्हाला पोळ्या वगैरे बनवून दिल्या, चपात्या वगैरे बनवून दिल्या. ती म्हटली की ताई डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच जावं तुम्ही, कारण इकडे कधी जाणार, जेवण कधी बनवणार, मग कधी हॉस्पिटलमध्ये जाणार असं झालं. पप्पांना ना जास्त बाहेरचं खायचं ना, आम्ही अवॉइडच करत असतो. त्यांची पण तब्येत खूप खराब असते. मधल्या वर्षी ते आजारी होते, ते पण इथं सांगलीतच ॲडमिट होते. आणि ह्या वर्षी आई, त्यामुळे आम्हाला नंतर दोघांची पण खूपच काळजी वाटते आई पप्पांची. नंतर मग डबा दिला होता तिने. मग डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलला गेलो. मग त्या दिवशी पण कांचन आमच्यासोबत नाही आली. मग ठीक आहे म्हटली, मी नंतर येते. मग 6 तारखेला आम्ही आलो इकडे. 5 तारखेला बड्डे झाला, 6 तारखेला आम्ही आलो इकडे. नंतर मग सविता म्हणजे तिची बहीण जाणार होती 10 तारखेला. तिचं गुढीपाडव्याला जायचं होतं, ते पण कॅन्सल झालं कारण तिचा भाऊ पण आला होता कांचनचा, म्हणजे तो दुकानला असतो. आणि त्यामुळे मग सविताचं पण लांबलं होतं जायचं. ती 10 तारखेला जाणार होती. त्यामुळे मग कांचन 10 तारखेपर्यंत तिथंच राहिली असं झालं. आणि मग 10 तारखेपर्यंत तिथंच राहिली. परत असंच मग 10 तारखेला ती त्यांना सोडायला कराडला गेली. मग कराडला सोडायला गेल्यावर नंतर मग परत आईला पण घरातून लहान बाळ गेल्यावर कसं असं वेगळंच वाटतं ना, करमत नाही ना. आणि तिच्या आई आणि पप्पा दोघेच असतात. तिचा भाऊ पण दुकानला असतो, तो पण गेला. आणि मग सविता पण गेली, तिचं बाळ पण गेलं. त्यामुळे मग त्यांना काय करमना म्हणून कांचन अजून थोडे दिवस राहिली तिथं असं झालं. मग त्यामुळे मग ह्या पिरियडमध्ये कांचन जास्त दिवस आली नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा असं झाले की ती इतके दिवस तिच्या माहेरी राहिली. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की कांचन का नाही आहे, तुमच्यात भांडण झाले का, एक्झॅक्टली काय झाले, का येत नाही कांचन. यूट्यूबरच काय, आमचे सगळे रिलेटिव्ज, आमचे सगळे शेजारी पाजारी म्हणजे इथं जेवढे राहतात ते, आणि आमचं रिलेटिव्ह सगळ्यात महत्त्वाचं, का नाही आली कांचन, काय झालं काय झालं. आणि यूट्यूब फॅमिलीला तर खूप मोठा प्रश्न पडलेला की कांचन कुठे गेली आहे. आणि सगळ्यांनीच तिला खूप मिस केलं. आणि त्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू की तुम्हाला आमच्या दोघींची जोडी खूप आवडते. आम्हाला दोघींना एकत्र बघायला खूप आवडतं. तर त्यासाठी ना थँक्यू सो मच. आणि लवकरच आम्ही परत एकदा तुम्हाला एकत्र दिसू. लवकरच ती येणार आहे आता थोड्या दिवसांनी, कारण आता आईला करमत नाही, त्यामुळे ती थोडे दिवस राहील तिथं. नंतर येणार आहे ती. परत एकदा तुम्ही सगळे आम्हाला बघू शकणार आहात. तर तुमच्या ना कमेंट्स वाचून ना मलाच खूप टेन्शन आलते की तुम्ही किती तिला मिस करताय. आता काही कमेंट तर अशा आलते की तिनं तुम्हाला सोडूनच गेली आणि तिनं दुसरंच लग्न केलं की काय, तुमच्यात वाद झाले की काय, ती कशी काय गेली, आणि असे बरेच प्रश्न कमेंट्स येत होत्या. तर त्याचं हे आन्सर आहे की कांचन माहेरी जाण्याचं कारण तर पूर्ण मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्यातनं पण थोडंफार काय राहिलं असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच देणार आहे. असं होते. आणि आजकाल आपले व्हिडिओ ना जरा खूप लेट होतात, म्हणजे शॉर्ट व्हिडिओज पण अपलोड करायला मला होत नाही पटकन, आणि लॉंग व्हिडिओज पण होत नाही, कारण
आता माहिती आहे तुम्हाला घरात पण खूप धावपळ चालू आहे असं होतं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की असे हे पण आलं होतं कमेंट की तू एवढं सांगते की तुम्ही छान एवढं राहताय, तुम्ही एकत्र राहता आणि सख्या बहिणीप्रमाणे राहता, तर तिथं तुझ्या आईला बघायला पण नाही आली. तर तिची तब्येत खराब होती, त्यामुळे मीच तिला म्हटलं होतं तू काही काळजी घेऊ नको, काळजी करू नको, इथं मी आहे, आबो आहे, भैया आहे, आहो आहे, पप्पा आहे, तर एवढे सगळे आहेत आईची काळजी घ्यायला. आणि तिचं मणक्याचं ऑपरेशन होतं, त्यामुळे ती जेवण वगैरे व्यवस्थित करत होती आणि फक्त तिला चालायला वगैरे हाताला धरून लागत होतं. तर चालायचं वगैरे ते काय भैया आणि आहो करतच होते. आणि मग बाकी काय तिला जर इकडं तिकडं न्यायचं झालं तर मग आबो आहेच वॉशरूमला वगैरे, आणि स्वयंपाक वगैरे तर मीच करते. त्यामुळे मग तिला मी म्हटलं की तू काय टेन्शन घेऊ नको, सुरुवातीला तू व्यवस्थित हो, आणि आईला पण काय करमत नाही ना, मग त्यामुळे मला पण तिला बोलवणं योग्य नाही वाटलं की हां तू ये मग, आईचं असं झालंय असं तसं. त्यामुळे मग मी पण तिला काही रिक्वेस्ट केली नव्हती. एकतर माझ्या मनाला खूप लागलं होतं की ज्या दिवशी चैत्र होता ना, त्यांची यात्रा होती, तेव्हा सगळे सगळे पै पाहुणे आले होते आणि सणावारालाच पै पाहुणे एकत्र येत असतात असं होतं. मग कांचनची मम्मी पण खूप रिक्वेस्ट करत होती की राहावा राहावा आजच्या दिवस, भैया बघून घे, राहा आजच्या दिवस सारिका असू दे. तर त्यांनी मला ना खूप प्रेमाने ना त्या दिवशी ना जीव घातलं. मी खूप टेन्शनमध्ये होते, तर त्यांनी मला खूप छान प्रकारे असू दे सारिका, जेव, मला माहिती आहे तुझ्या घशातून घास सुद्धा जात नसेल, आई आजारी आहे त्याच्यामुळे, तर जेव, नाही जेवल्यावर कसं व्हायचं असं म्हणून त्यांनी ना मला जेवण करूनच पाठवलं. आणि त्यांची खूप इच्छा होती राहायची, म्हणजे त्यांच्या दिसत होतं त्यांच्याकडे बघून की त्यांना वाटते, म्हणजे तिच्या आईला वाटते की राहावं राहावं सारिकानं राहावं. तर आईची खूप इच्छा होती, पण आता मी त्यांना रिस्पेक्टच देऊन बोलते. परत एकदा तुम्ही म्हणताल की तिची आई आहे, तुझी आई आहे, मग तो आहो जाऊ का करते. तर मला सुरू म्हणजे जेव्हा ते कांचनला बघायला येताना जाताना बोलणं झाले ना, तेव्हापासून मला त्यांना आहो जाऊ करायची सवय झालेली आहे. त्यामुळे मी त्यांना आहो जाऊच बोलते असं होतं. मग त्या खूप मला म्हणत होत्या राहू दे सारिका, असं राहा काय म्हटलं नाहीत, पण त्यांच्याकडे बघून वाटत होतं की राहावं मी. मग मला पण खूप वाईट वाटत होतं की मी त्यांना नको म्हणून येते, पण खरं एका आईसाठी ना दुसऱ्या आईला दुखवून यायचं होतं. मला खूप वाईट वाटत होतं त्या दिवशी. मग नंतर पोळ्या वगैरे त्यांनी बांधून दिल्या आणि नंतर मग आम्ही आलो होतो. त्यामुळे मग मी काय कांचनला येण्यासाठी काही रिक्वेस्ट केली नाही, कारण ती स्वतःच खूप आजारी होती आणि खूपच विकनेस होता तिला. त्यामुळे मग मी तिला येऊ नको म्हटलं, म्हणजे येऊ नको पण नाही आणि ये पण नाही, मी तिला काहीच बोलले नाही. म्हटलं तू तुझी काळजी घे सुरुवातीला आणि नंतर मग आईचं बघू. आईची काळजी घ्यायला तर मी आहे, आबो आहे, खूप सारी लोक आहेत, त्यामुळं तर ती आली नाही. तर हे होतं तुमच्या कमेंटचं उत्तर की तू एवढं सांगत असते कांचनाशी, कांचन तशी, आम्ही सख्या बहिणी आहोत आणि असं आहे तसं आहे, तिथं तुझ्या आईला पण बघायला नाही आहेस. तर असं होतं. मग ती नाही बघायला आली म्हणून असं काही नाही, पण व्हिडिओ कॉल वगैरे फोनवर वगैरे ती सारखी विचारत होती की आई ठीक आहे का, आई बरी आहे का, असं म्हणून. तर असं होतं. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील की एक्झॅक्टली कांचन कुठं गेलेली आहे आणि कांचन आमच्यामध्ये 1 महिना झालं का नाही आहे आपल्या चॅनलवरती. तर लवकरच आम्ही परत एकदा तुम्हाला चॅनलवर एकत्र दिसू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून मला एक व्यवस्थित बोलायची म्हणजे एकदम प्रॅक्टिस नाही आहे, पण हळूहळू मी बोलायला शिकणार आहे, कारण कधी कधी एक पॉईंट चालू असतो मी दुसऱ्या टॉपिकविषयी बोलते. तर प्लीज मला समजून घ्या. मला जसं जमतं ना तशा पद्धतीने मी तुम्हाला ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला कसं पटेल हेच माझा प्रयत्न असतो. जर तुम्हाला कोणत्या शंका वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि एखाद्या कमेंटचं उत्तर देणं माझ्याकडून राहिलं असेल तर त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. कारण कसं होतं भरपूर सारे कमेंट्स असतात ना, ते स्क्रोल डाऊन करताना एखादी कमेंट राहून जाते. तर त्यामुळेच एखादी कमेंट राहिली असेल तर खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि लवकरच तुम्ही आम्हाला दोघींना एकत्र बघाल. तर धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला
नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या